जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। माळशिरस विधानसभा मतदारसंघातून धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते उत्तमराव जानकर यांना पवार साहेबांनी उमेदवारी देण्यात येऊ नये यासाठी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन मोदीबाग येथील घरासमोर येऊन तीव्र निदर्शने करण्यात येतील असा इशारा पत्रकार परिषदेतून देण्यात आला। दलित महासंघाच्या वतीने मनापासून स्वागत करतो, आभार मानतो। पुण्यातल्या पत्रकार परिषदेचा फारसा अनुभव नसल्यामुळे थोडासा नवेपणा मलाही जाणवतोय, आपल्यालाही जाणवत असेल। तरी देखील मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो, आभार मानतो। माझ्यासोबत या ठिकाणी दलित महासंघाच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले दलित महासंघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मण मंडलिक, पुणे शहर कार्याध्यक्ष पृथ्वीराज साठे, सकल मातंग समाजाचे आमचे सहकारी भास्कर नेटके आणि उपस्थित पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे मी एक निवेदन तयार केलेलं आहे, आपल्यापर्यंत पोहोचलंय। एक औपचारिक म्हणून मी त्याचं वाचन करतो आणि त्याच्यानंतर आपल्याकडून काही प्रश्न उत्तर जर झाली तर आपण त्याच्यावरही चर्चा करू। दलित महासंघाच्या वतीने हे पत्रकार परिषद आज इथं संपन्न होते। मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। महाराष्ट्रात एकूण 288 जागा असून यातील 29 जागा या अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत। अर्थातच आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश एकच आहे की अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या 29 जागा या अनुसूचित जातीमधील लोकांनाच मिळाल्या पाहिजेत। अनुसूचित जातीचे बोगस प्रमाणपत्र मिळवून त्या जागा बळकावण्यासाठी काही स्पृश्य जातीचे लोक बनावट जात प्रमाणपत्राचा आधार घेऊन मागासवर्गीयांच्या न्याय हक्कावर अक्षरशः दरोडा टाकीत आहेत। दलित महासंघाच्या वतीने या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर राखीव मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी या लिंगायत समाजातल्या महास्वामीनं अनुसूचित बेडा जंगम जातीचं बनावट जात प्रमाणपत्र मिळवलं आणि लोकसभेमध्ये खासदार म्हणून ते निवडून आले। जेव्हा त्याचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले तेव्हा त्याचा संसदेतील 5 वर्षाचा कालावधी संपत आला। 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने सोलापुरातून राम सातपुते या चर्मकार समाजातील व्यक्तीला उमेदवारी दिली। परंतु काँग्रेस पक्षाने लातूर या लोकसभा राखीव मतदारसंघातून डॉक्टर शिवाजी काळगे या लिंगायत जातीतील जंगम या सवर्ण समाजातील उमेदवाराला तिकीट दिले आणि या ठिकाणी डॉक्टर काळगे निवडून आले। येथे काँग्रेस पक्षाने मूळ मागासवर्गीयांची बेईमानी केली आहे। सध्या मुंबई विद्यापीठाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये डॉक्टर काळगेच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि ती केस सुरू आहे। पण दुर्दैवानं याही केसचा निकाल जेव्हा लागेल त्यावेळेला 5 वर्ष संपत आलेली असते। आपल्याला माहित आहे की अमरावती मधल्या नवनीत राणाच्याही जात प्रमाणपत्रावरून गेल्या वेळेला मोठा वादंग निर्माण झालेला होता। एकंदरीत खोटी जात प्रमाणपत्र मिळवून धनदांडग्या आणि जात दांडग्या जातीमधील लोक मूळ दलितांच्या राजकीय हक्कावर गदा आणत आहेत, त्यांचे राजकीय हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि ही गोष्ट गंभीर व संविधान विरोधी आहे। प्रस्थापित राजकीय पक्ष आणि त्या भागातील सवर्ण राजकीय नेते मागासवर्गीयांच्या जागेवर अशा प्रकारे अतिक्रमण करीत आहेत, ही चिंतेची बाब आहे। आज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माळशिरस मतदारसंघामध्ये उत्तमराव जानकर या धनगर समाजातील व्यक्तीने हिंदू खाटीक असे बनावट जात प्रमाणपत्र मिळवले असून या आधारावर मागासवर्गीयांच्या न्याय हक्काची राजकीय जागा केवळ पैसे आणि लोकसंख्येच्या जोरावर हडप करण्याचा प्रयत्न हे लोक करीत आहेत। त्यासाठी शरदचंद्रजी पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उत्तम जानकर यांना उमेदवारी देत आहे। या गोष्टीमुळे संपूर्ण माळशिरस मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्रातील दलितांमध्ये प्रचंड असंतोष असून उत्तम जानकर यांना शरद पवारांनी उमेदवारी देऊ नये असं आम्ही त्यांना आवाहन करीत आहोत।
उत्तम जानकर यांना माळशिरसमधून शरद पवार यांनी उमेदवारी दिली तर दलित महासंघाच्या वतीने त्यांच्या पुणे येथील मोदी बागेतील घरासमोर दलित महासंघाच्या वतीने तीव्र निदर्शनं करण्यात येतील असं आम्ही आवाहन करीत आहोत आणि असं आम्ही इशारा देत आहोत. उत्तम जानकर हे धनगर आहेत हे संपूर्ण माळशिरस तालुक्याला माहित आहे, सोलापूर जिल्ह्याला माहित आहे, महाराष्ट्राला माहित आहे. ते साखर कारखानदार आहेत, चांदापुरीला त्यांचा साखर कारखाना आहे आणि आमदार व्हायचं हे एकमेव स्वप्न घेऊन उत्तम जानकर गेली 15 वर्षे काम करतात. माळशिरस तालुक्यामध्ये मराठा आणि धनगर समाजाची लोकसंख्या मोठी आहे आणि कालच्या लोकसभेमध्ये विजयसिंह मोहिते पाटलांच्या बरोबर उत्तम जानकरांनी राजकीय तडजोड केली आणि धैर्यशील मोहिते पाटील तिथं खासदार झालेले आहेत आणि त्या मोबदल्यात त्यांना आमदार करण्याचा शब्द विजयसिंह मोहिते पाटलांनी दिलेला आहे. आमचं असं म्हणणं आहे की उत्तम जानकरांना तुम्ही आमदार करा, दलिताच्या जागेवर कशासाठी? शरद पवारांना जर त्यांना आमदारच करायचं आहे, उमेदवारीच द्यायची आहे तर बारामतीमधून द्या ना, बारामतीमधून उमेदवारी द्या त्यांना. नसेल तर विजयदादांना जर त्यांना लोक संधी द्यायची आहे तर माढा मतदारसंघ जो आहे लोकसभेचा तो आलटून पालटून घ्या. एकदा धैर्यशील मोहिते पाटील, पुढच्या वेळेला उत्तम जानकरला खासदार करा. दलितांच्या जागेवर कशासाठी? दलितांच्या राजकीय हक्कांची पायमल्ली आहे, हे संविधान विरोधी आहे, हा दरोडा आहे खरं तर आरक्षणावर. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की माळशिरस तालुक्यामध्ये धनगर समाजाने हिंदू खाटी या नावाखाली अनुसूचित जातीचं जात प्रमाणपत्र काढलेलं. 32 राजकीय पुढाऱ्यांनी जात प्रमाणपत्र काढले. 32 धनगरांनी हिंदू खाटी अशी जात प्रमाणपत्र मिळवलेली आहेत. त्यामध्ये माळशिरस नगरपंचायतीचा माजी नगराध्यक्ष आहे, माळशिरस पंचायत समितीचा माजी सभापती आहे. अशा प्रकारे जर हिंदू खटीक नावानं सर्टिफिकेट घेऊन धनगर समाज राजकारणातल्या दलितांच्या न्याय हक्कावरती जर आक्रमण करायला लागला तर उद्या दलितांना सरपंच सुद्धा होणार नाही, जिल्हा परिषद पंचायत समितीचा सदस्य सुद्धा हे धनगर लोक होऊ देणार नाही. आमचे धनगर समाजाचे अनेक मित्र आहेत. महादेव जानकर आमचे मित्र आहेत, गोपीचंद पडळकर आमचे मित्र आहेत. फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणारे हे सगळे लोक दलितांच्या राजकीय हक्कावरती कसं काय आक्रमण करू शकतात? म्हणून या सगळ्या धनदांडग्या जात दांडग्या लोकांचा आम्ही निषेध करतोय आणि शरद पवारांना पुन्हा एकदा आवाहन करतोय की अशा पद्धतीनं तुम्ही खोट्या प्रमाणपत्र जातीच्या असणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देऊ नका. महाराष्ट्रातील तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत लोकांच्या. तुम्ही जर अशा पद्धतीनं खोटी सर्टिफिकेट असणाऱ्या लोकांना जर का पाठवळ दिलं तर मराठीत एक म्हण आहे, मरमाईच पुरण खायला लागली तर मग वरण काय करणार. शरद पवारांना माझी कळकळीची विनंती आहे की ताबडतोब तुम्ही अशा पद्धतीला रोखा आणि एवढं सगळं होऊन सुद्धा जर तुम्ही माळशिरसमध्ये उत्तम जानकरांना उमेदवारी दिली तर दलित महासंघाच्या वतीनं शरद पवारांच्या मोदी बागेमध्ये त्यांचं जे घर आहे त्या घरासमोर आम्ही निदर्शन करतो. काय भूमिका नाही, मी आताच सांगितलं की शरद पवार साहेबांच्याकडून आमच्या सगळ्या दलितांच्या, आदिवासींच्या, भटक्या विमुक्तांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि जर का शरद पवार असं काम करत असतील तर आम्ही गप्प तर बसणारच नाही. आणि याच्यावरती आवाज उठवण्याचा एक भाग म्हणून शरद पवारांच्या मोदी बागेतल्या घरावरती आम्ही घरासमोर निदर्शनं करणार आहोत. त्यांनी फक्त उमेदवारी डिक्लेअर करू द्या, आम्ही हे करणार, आम्ही गप्प बसणार नाही. आणि ज्या ज्या पक्षाचे लोक अशा पद्धतीची भूमिका घेतील त्या सर्व पक्षांच्या संदर्भामध्ये सुद्धा व्यापक आम्हाला काही निर्णय घ्यावा लागेल. त्यांच्या प्रदेशाध्यक्षांना आणि त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांना सुद्धा भेटून आमचं म्हणणं, आमचं गारणं, आमचा प्रश्न आम्हाला त्यांना सांगावं लागेल. पण शरद पवारांच्याकडून ही अपेक्षा नाही एवढं मात्र खरं आहे. दलित आणि बहुजन समाजातील जे राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत होऊ इच्छित असणाऱ्या सर्व नेत्यांना तुम्ही काय आवाहन करू शकता? माझं हेच म्हणणं आहे की अशा पद्धतीनं जर कोणी जात दांडगा आणि धनदांडगा समाजातला माणूस जर काय कृती करत असेल
तर हे संविधान विरोधी आहे, समाज विरोधी आहे आणि सामाजिक न्याय विरोधी कृत्य आहे. सर्वांनी त्याचा निषेध करायला पाहिजे आणि दलित महासंघाच्या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे. मार्गदर्शक आणि दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय मच्छिंद्रजी सकटे सर यांच्या माध्यमातून पुणे पत्रकार भवन या ठिकाणी आज आम्ही एक पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये जे ओरिजिनल धनगर समाजाचे नेते म्हणून महाराष्ट्रभर फिरतायत आणि स्वतःची एक प्रतिमा त्यांनी उभी केलेली आहे असे उत्तमरावजी जानकर हे हिंदू खाटीक या जातीचं प्रमाणपत्र घेऊन SC साठी रिझर्व आरक्षित असणाऱ्या माळशिरस मतदारसंघातून SC या विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. तर जानकर साहेबांना आमची या ठिकाणी एक आव्हान असेल की जानकर साहेब, तुम्ही धनदांडगे असे व्यक्तिमत्व आहात. तुम्ही खूप मोठा त्या ठिकाणी मोहिते पाटलांच्या विरोधात संघर्ष केला आणि संघर्ष करत असताना तुम्ही विधानसभेच्या निमित्ताने दोन्ही मोहिते पाटील आणि जानकर हे दोन्ही गट एकत्र आले आणि तुम्ही त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहात. जी लोक तुमच्या शेतामध्ये मोलमजुरी करायला येतात, शेतामध्ये खुरपण करायला येतात, जी लोक तुमच्या शेतामध्ये त्या ठिकाणी खत इसकटायला येतात, अशा शेतमजुरी मोलमजुरी करणाऱ्या SC प्रवर्गातील लोक त्यांच्या न्याय हक्कावरती गदा आणण्याचं काम तुम्ही या ठिकाणी खोटा दाखला काढून करत आहात. तर पवार साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी जानकर साहेबांना उमेदवारी मिळत आहे. जे पवार साहेब महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन त्या ठिकाणी आपली वाटचाल करत आहात. फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन आजपर्यंत देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्यांनी राजकारण केले, अशा पवार साहेबांच्याच पक्षाकडून असं खोटं जात प्रमाणपत्र मिळवून उमेदवारी घोषित करणाऱ्या जानकर साहेबांना उमेदवारी जर मिळत असेल तर हा SC समाजाशी पवार साहेबांनी केलेला सर्वात मोठा द्रोह असेल आणि त्यांच्या न्याय हक्कावरती गदा आणण्याचं काम पवार साहेब आपण कसे करू शकता हा प्रश्न या ठिकाणी माळशिरस तालुक्यातील SC प्रवर्गातील प्रत्येक मतदार तुम्हाला या ठिकाणी विचारत आहे. तर माझी या ठिकाणी कळकळीची विनंती आहे, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षामध्ये एक सामाजिक न्याय विभाग आहे आणि त्या सामाजिक न्याय विभागाचे जे प्रदेशाध्यक्ष असतील, त्या विभागाचे जे पदाधिकारी असेल, तर तुमची भूमिका काय असणार आहे? असा खोटा दाखला काढून एखादा व्यक्ती SC प्रवर्गातील जागेवरती जर त्या ठिकाणी निवडणूक लढवत असेल तर त्याला तुम्ही काय आव्हान करणार आहे? तुमचा विरोध तुम्ही दर्शवणार आहात की नाही, हाही माझा या ठिकाणी त्यांना प्रश्न आहे. आणि या ठिकाणी पवार साहेबांना आणि राष्ट्रवादीच्या तमाम नेत्यांना माझी विनंती आहे की असा खोटा दाखला काढून SC प्रवर्गातील जातीवरती जर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न जानकर साहेबांच्या माध्यमातून होत असेल तर त्याला तुम्ही आळा घालावा आणि त्यांना त्या ठिकाणी तुम्ही उमेदवारी नाकारावी, या ठिकाणी नम्र विनंती असेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका. घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची, आपला चॅनल आपली बातमी 7 मराठी न्यूज.